हॅलो फ्रेंड्स, सिटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज बनवणार आपण एकदम गोड पदार्थ, 2 बटाटे आणि थोडंसं वाटीभर शिरलेलं आणि शिजवलेलं कवडं। आलूसुद्धा उकडून घेतलेले आहे आणि कवडंसुद्धा उकडून घेतलेलं आहे। दोन्ही सेम प्रमाणात आहे। त्यामध्ये टाकायची थोडीशी, गॅसवर ठेवून द्यायचा आणि त्यावर टाकायची 1 वाटी साखर। ज्या वाटीने आपण कवडं घेतलं त्याच वाटीनं आपल्याला साखरसुद्धा त्यामध्ये घालायची आहे। साखर टाकल्यानंतर छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं। आलूच्या फोडी आणि कवड्याच्या फोडी दोन्ही पण मस्त त्याला बारीक करून घ्यायचं। आलू कवळं हे सेम असलं पाहिजे आणि साखरसुद्धा सेम प्रमाणात असली पाहिजे, तरच ते चवदार आणि खूप छान असे बनतात। तर बघा, छानपैकी साखर टाकल्यावर त्याला पाक सुटू दिला। थोडाफार पाक सुटल्यानंतर बघा एकदम मस्त पाक सुटला का त्याला मधामधात छानपैकी असं फिरवत राहायचं, जेणेकरून ते जळणार नाही आणि म्हणजे बुडीसुद्धा असं लागणार नाही, काळसर येणार। नंतर टाकला मी विलायचीचा छानपैकी भुरका, ज्याने खूप छान अशी टेस्ट येते। गोड पदार्थामध्ये विलायची हे एकदम छान टेस्ट येण्यासाठी आपण टाकतोच। तर तो सुद्धा थोडासा 1 चम्मच छोटा बारीक करून टाकलेला आहे विलायचीचा भुरका। त्यानंतर अजून त्याला एकदम मस्त मी मिक्स करून घेतलं आणि लगेच काय केलं, गॅस बंद केली। कटोऱ्यामध्ये काय करायचं, त्याच वाटीने 1.5 वाटी कणिक घ्यायची। 1 वाटी पहिले, नंतर अर्धा वाटी टाकली, ठीक आहे। तर 1.5 वाटी कणिक घेतली आणि ते मिश्रण पूर्ण त्यामध्ये कणकीमध्ये टाकून द्यायचं। कणकीमध्ये दुसरं काही नाही टाकायचं, फक्त ते जे आपण मिश्रण तयार करतो तेच टाकायचं। पूर्ण मिश्रण टाकलं की त्याला छानपैकी काय करायचं, मिक्स करून घ्यायचं। बघा, मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये थोडासा तुम्ही ऑरेंज कलर किंवा मग येलो कलरसुद्धा टाकू शकता। मी येलो टाकला आहे थोडासा, एकदम तर किंचितच टाकला, तर तुम्ही ते पण टाकू शकता छान कलर येण्यासाठी। अजून त्यांना पुन्हा एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं। गरम असतं ते मिश्रण, म्हणून थोडा ओला हात घ्यायचा आणि त्यांना पूर्ण मिक्स करून घ्यायचं। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, थोडं जास्त तेल टाकायचं यासाठी, कारण ते आपण टाकल्यानंतर काय होणार, कढईला चिपकणार नाही। जर कमी तेल असलं तर कढईला पूर्ण चिपकून जाणार। तर त्यामध्ये थोडं चव येण्यासाठी शेंगदाणेसुद्धा आपण टाकू शकतो। त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकले आहे। 1 मूठ टाकली तरी होणार, नसेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर नंतर छोटे छोटे छानपैकी जसे आपण भजी वगैरे बनवतो तसेच त्याला काय करायचं, पहिले खूप जास्त गरम तेल नाही घ्यायचं, असं कोमटचं तेल त्यावरच पहिले चेक करून बघायचं, नंतरच त्यामध्ये हे पकोडे टाकायची सुरुवात करायची। थोडे थोडे टाकायचे, तेल कसं त्यावर जास्त पाहिजे म्हणून थोडे थोडे टाकायचे। तर बघा, मी पहिले एकदा टाकून घेतले, 10-12च टाकले होते आणि छानपैकी त्याला आरतून परतून घेऊन असं थोडं गोल्डन असा ब्राऊन कलरचं येईपर्यंत त्याला छानपैकी शिजवायचे। बघा, 2 वेळा त्याला छान परत करायचे आहे, ठीक आहे। जास्त पूर्ण पॉवरवर ठेवायची नाही गॅस, एकदम कमीमध्ये एकदम लोमध्ये ठेवायची आणि त्यामध्येच तुम्हाला ते शिजून घ्यायचे आहे, ठीक आहे। त्याला कलर चेंज होईपर्यंत, थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत तुम्हाला त्याला छानपैकी शिजवून घ्यायचे आहे, ठीक आहे। मी थोडे नव्हते केले तर असे खूप सारे झाले होते। तर बघा, मी पहिल्यांदा काय केलं, काढून ठेवले। असेच करता करता जे बाकीचे होते ते सुद्धा मी हळूहळू पूर्ण काढायला सुरुवात केली। हे 2 ते 3 वेळायचे होते, तर मी 3दा का 4दा ते काढले आणि खूप सारे। त्याला वेळ लागतो, खूप घाई करायची नाही। घाई जर केली तर ते मधामध्ये तुटू पण शकतं, मग ते चांगले बनणार नाही, म्हणून त्याला वेळेसर बघ। एकदम मस्त, एकदम टेस्टी अशी छानपैकी पकोडे बनवून तयार आहे, आलू आणि कवळ्याचे। तर अशाच नवीन रेसिपीसाठी सिटी ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत बाय।